नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत सांगोला ते केदारनाथ यात्रेसाठी। या यात्रेचं आयोजन केलेलं आहे भक्तीचा प्रवास आणि विश्वासाची साथ देणारी एकमेव ट्रॅव्हल एजन्सी म्हणजे आपली साईक्षा यात्रा कंपनी। सर्व यात्रेकरू बसमध्ये बसलेले आहेत। हर हर महादेवच्या जयघोषात आपण यात्रेला सुरुवात केलेली आहे। जतमधून डायरेक्ट शिर्डीमध्ये येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले। दर्शनानंतर सर्वांनी फोटोशूट केले। फोटोग्राफी झाल्यानंतर आम्ही श्री साई पालखी गार्डन पाहण्याचा आनंद घेतला। साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता ओंकारेश्वरच्या दिशेने। शिर्डीहून दर्शन घेऊन आम्ही संध्याकाळी हॉटेल आरंभ या ठिकाणी जेवणासाठी थांबलेलो आहे। दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोहोचलो। चारशे 30 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी। नर्मदा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण अध्यात्म, शांतता आणि अप्रतिम नदी दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे। ओंकारेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते। विशेष म्हणजे हा संपूर्ण बेटाचा आकार ओम सारखा दिसतो। ओंकारेश्वर मधील एक भव्य आणि प्रेरणादायी आकर्षण म्हणजे आदि शंकराचार्यांची दिव्य प्रतिमा। या मूर्तीची उंची 108 फूट आहे। सध्या आम्ही अंघोळीसाठी आलो आहे कावेरी आणि नर्मदा नदीच्या संगमावरती। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इकडे दोन्ही नद्यांचा संगम आहे। आता आम्ही निघालो आहोत श्री ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी सेलिंग पुलावरून। शांतपणे वाहणारं स्वच्छ पाणी, आजूबाजूचे डोंगर आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळी शांती देतं। आम्ही फायनली येऊन पोचलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो उज्जैनच्या दिशेने। ओंकारेश्वर ते उज्जैन हे अंतर जवळपास 140 किलोमीटर इतके आहे। आता आम्ही टी ब्रेकसाठी थांबलेलो आहे। त्या दिवशी आमचा मुक्काम उज्जैन या ठिकाणी झाला। आम्ही आता कालभैरवच्या दर्शनासाठी आलेलो आहे उज्जैन या ठिकाणी आणि टी ब्रेकसाठी थांबलेलो आहे सगळे। बोलो काल भैरव बाबा की जय, महाकाल महाराज की जय। सर्वांनी रांगेत उभे राहून श्री कालभैरवाचे दर्शन घेतले। श्री कालभैरवचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ॲटोने श्री महाकालच्या दर्शनासाठी निघालो।
फायनली श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ आम्ही येऊन पोहोचलो. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भक्तांनी खूप गर्दी केलेली होती आणि शेवटी तो क्षण आला. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. साईक्षा टूर्स अँड ट्रॅव्हलच्या या पहिल्या भागामध्ये आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.